मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आबासाहेबांचा होरा चुकला होता. रामफळ बामणाच्या बागेतलं नव्हतं, महाराच्या परड्यातलं होतं. रंग कोकणस्ती बामणावानी गोरा पिट्ट. 4 गावं फिरल्यालं, तवा वाणी शुद्ध. वागणूक बी निर्मळ होती. फसवणूक झाली. सुधा गायकवाड तिचं नाव. सातारच्या सिव्हिल हॉस्पिटलात नर्स होती. सिस्टर. रातभर ड्युटी करून जागरण झालेलं. पोटात भुकेनं आग पडल्याली म्हणून आंघोळी करून नाश्त्याला सुंदर भुवनला चालत आल्याली. तिथं आबांनी ह्यो राडा घातला. तोंडचा घास काढला. ते रागानं चपला वाजवीत हॉटेलचा जिना उतरली. पालेकर पाववाल्याकडं मसाल्याची बटर घेतली आणि खोलीवरती जाऊन डबल चहा आणि बटर खाऊन भूक भागवायची असं युजून हुष्टारखान्यापासल्या इस्पितळापर्यंत रागारागानं चालत गेली. इस्पितळाच्या आवारातच त्यासनी खोल्या दिसल्या. फाटकातनंच आत गेल्याबरोबर तिची मैत्रीण शांता कुलकर्णी समोरनं चालल्याली ड्युटीवरती. सुधाला बघताच शांता आपला पांढरा झगा उडवीत पळत तिच्यापाशी आली. सुधाला मिठी घालून म्हणाली, "कॉंग्रॅट्स सुधा, अपॉइंटमेंट झाली ना ग. शिवाय स्टाफ म्हणून बढतीही. जेवण पाहिजे?" "अगं हो, मी आधी भुकेनच तळमळते, चल चहा घेऊया." "तुझ्या मनासारखं झालं ना ग. तुला खेड्यात जायची हौस होती. तिथली भाबडी माणसं, मोटेवरची गाणी, पिकांचे वास. आता आमची हो कशाला आठवण होते." "तसं नाही ग." "कुठलं गाव म्हणालीस?" सुधा म्हणाली, "टाकळी." दिवस कडोसरीला गेल्याला, विझुझुल्याला. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात टाकळी गाव खेळ मांडल्यागत उभं राहिल्यालं. पावसाळा मागं पडल्याला. जुंधळ्या भुईमुगाची, कापूस मिरच्यांची रानं भरगत चालल्याली. हिरवा चार झाड झाडोरा. मुबलक पावसानं बांधावरची गवतबी पोसवलेली. संध्याकाळचा थंड वारा त्या गवतातून हुंदडू लागला की हिरव्या हिरव्या लाटा डोळ्यांपासनी कशा भुरळ घालायच्या. हिरवं थंड टाकळी गाव सणावाराचं नवं धतुडं अंगावर घातल्यावानी दिसत होतं. संध्याकाळचं 5 वाजायचं टिपण होतं आणि गार वारा सुटल्याला. कमर इतकं उंच वाढलेलं गवत डुलत्यालं. त्या गवतातून गाणं ऐकू येत होतं, "वय वय मैने प्यार किया, क्या जुरुम किया." गवतातून कुणी येत्यालं दिसत मात्र नव्हतं. गवताची हालचाल तेवढी दिसते आली. काळूबाई देवीच्या देवळापसल्या पारावर गावातल्या उणग्या तरुण पोरांचं एक टोळकं बसल्यालं. सरपंच तात्याचं लोक सोमा, आबासाहेब चेअरमनचा लोक बाबासाहेब, करीम बक्षचा रसूल, बंड्या आणि शिंप्या वाण्याची 1-2. गवतातून ऐकू येणारं पापीलवार गाणं त्यांनी ऐकलं. काहीतरी घडण्याची वाट बघत बसलेली त्यांची मोकळी मनं एकदम पेटून उठली. वाण्याचं पोरगं म्हणालं, "आईला सोम्या, लेका ही तर कोण आली र वैजंती माला?" शिंपी म्हणालं, "हिकडं कोण असणार लेका, कमळाक्काचा मळा आणि वामन काकाचं वावर, तर कोण गाणार र असलं गाणं?" गवत हलत्यालं. समधी जण डोळ्यात परान आणून बघत्यालं. छाती इतक्या उंचीच्या गवतातनं एका म्हशीचं तोंड बाहेर आलं. तिच्या शिंगाला ट्रान्झिस्टर अडकवल्याला. खंडू सपकाळ्याचा बंड्या म्हशीवरती बसून त्याला. वाणी म्हणालं, "आईला सपकाळ्याचा बंड्या हाय ह्यो." जिमिनीला रेटा देऊन कमरची हाडं मोडत सरपंचाचा सोमा म्हणाला, "म्हशीवर बसलंय बेन. ए बंडा, बंडा, हिकडं ये बेन्या." बंड्या म्हशीवर अंबारी घातल्यागत ऐस पैस बसल्याला. जवळ आला. 2 पाय सवच करून त्यानं खाली उडी घातली. म्हशीच्या शिंगातला ट्रान्झिस्टर उचकडून काढला. तिचं तोंड घराकडं वळवलं. आईला हळी दिली. "ए आये, आये, रेडी आली बघ, कासरा घाल तिला तेवढा." ट्रान्झिस्टर छातीशी धरून तो पोरांच्या घोळक्याकडं धावतच आला. म्हणाला, "का र बेन्यांनो, का जमलायचा हिथं गिदडावानी? जत्रा हाय व्हय?" सोम्या म्हणाल, "बस तरी लेका, जत्र पक्षी उजवं काम हाय." "काय र पर?"
गप, नीट बसून बघायचं, शिनिमा हाय. आबासाहेबाचा बाबा बंड्याच्या हातातल्या ट्रान्झिस्टरकडे डोळा न हलवता एकटक बघत राहत्याला. बघून झाल्यावर त्यानं विचारलं, कुठनं आणला रे ह्यो म्हणायचा? पुण्यासनं. बंड्या म्हणाल, आबासनी सांग की एक आणायला तुझ्यासाठनं. ते गेलतं साताऱ्याला तवा सांगायला पाहिजे होतं. त्याच वेळेला चवाणग्याचा आवाज वाऱ्यावरती पवत जवळ आला. टांग गुडगुडगुड, टांग गुडगुडगुड, भंग. सोमाचं कान उभारलं, डोळं मोठं झालं. वेद घेत तो म्हणाला, हे हे गपाले कानू, ते बघा, ऐका. ह्याचीच वाट बघत तर समधी बसली होतीत. आता नाटक होणार होता. जीव डोळ्यान ताणून पोरं समोर बघत राहिली. बिबळ्याची चाहूल लागल्यावर शेंड्यावरला हा वांढरांचा थवा खिनभर गप्प व्हावा अगदीच तशी. हिथं बिबळ्या परास येगळं जनावर होतं. खुशीनं अंगावर घ्यावं असं. समोरून संध्याकाळच्या सावल्यागत रंग असल्याली एक तरणी बाई येत्याली. तिच्या अंगावर कापडच नव्हती. ऊर आणि ढुंगणावर निंबाचा गार पाला रवल्याला. वाजत गाजत तिची उघडी यात्रा देवीच्या देवळाकडे येत्याली. चालण्यात लचाक आणि नखरा. सोबतीला एक दोघी जोगते दिमडी चवाणक्याच्या साथीत गातेले. डुईवरती यल्लम्मा देवीचा वाटोळा जग ठेवल्याला. ही हिरा डबवाडीच्या भर जत्रतून आबासाहेबांनी जिपत घालून पळवून आणल्याली. ते चितार बघताच टाकळी गावातली वाण पोरं चेकाळली. बाणावर येऊन बंड्या म्हणाला, अगो बया 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 बया, हेमा मालिनीच्या वरचढ काम हाय. तिची मिन्नी साडी गोट्याच्यावर, तर तिच्या अंगावरती कपडाच नाही. वांढर किचकिच आवाज करून हसलीत. हिराच्या बैलाला हो असं म्हणत कळप उठला. चाल करून गेल्या ग तिच्या भोवती रिंगाण घालून जमला. हिराचं काळीच गोळा झालं. उरावरच्या निंबावर हात ठेवीत म्हणाली, सोमे सर, तुम्ही सरपंचाचं लेख, माझं ऐका. देवाधर्माचं काम हाय. नवसानं लिंब निसली आम्ही, वाट सोडा माझी. नवस गेला ढगात. सोमा म्हणाला, पहिला नाच करून दाखव आम्हासनी. मला नाही नाचायला येत. मग आमचं वडील तात्या येत्या ती तुझ्या खोपीत तवा काय उठाबशा काढून दावतीस वय त्यासनी. नाच गुमान, नाहीतर अंगावरला निंबच काढून घेईन बघ. वाजीवराचा वाणक्या. आबासाहेबांचं बाबा यकायकी आकासला. शेपटी घालायला लागला. डहाल्या आवाजात सोमाला म्हणाला, हे सोम्या, चला लेकांनो. का ब्या आहे वय कुणाचं? बंड्या म्हणाला, जुगतीन देवाच्या आणि वाटणी गावाची लेको. बाबानं सोम्याच्या पायावर काच दिशे पाय दाबला आणि डोळ्यांचा आयर फिरवीत समद्यासनी म्हणाला, भडव्यांनो कमळा का आल्या. सोमानं बघितलं. रातच्या टायमाला दारात ठेवलेलं पायतान घालायला जावं आणि सापाच्या वेटोळ्यावरती पाय पडावा तसं लाख लाख काळजात झालं. आयला वय किर, पळा पळा. समोरनं उपसरपंच कमळाक्का आणि त्यांची घरकाम करणारी बाई पारू येत होत्या. चोपून अंगभर नेसल्यालं पांढरं नऊवारी कापाड, डोक्यावरून काढल्याला पदूर, गोरा रंग, कपाळावरती हिरवं गोंदन, करारी चेहरा, महासतीची चाल, एक तपस्विनीच जणू. पोरं टराकली. टाणटाण हरीण उड्या पडल्या, कळप पांगला, चौखूर उधाळला. हिराची सुटका झाल्याली. कमळाक्का पारू जवळ आल्या. त्यांनी हिराला विचारलं, कुणाची पोरं उधळली त ग? गावातलीच. आबांचा बाबा, तात्यांचा सोमा, तुमच्या वाटकऱ्याचा बंड्या आणि मुलाण्याचा रसूल होता. हिथं कशाला जमली होती तर समधी म्हणायची ग. एक जोगतण म्हणाली, अव कुठेतरी कुणकुण लागलेली गावात हिरा लिंब नेसणार हाय म्हणून. ते बघायला हितवर आली तर पोरं. याचीच की, धंदा काय दुसरा हाय त्यासनी. शेतमळ पिकल्या ती आता. तालमीत बसत्या ती इस्पिटानं खेळत पैसा लावून. तलफला हिता आली तर. कमळाकांचा हुंकार त्यो. पायाखालची वाडबी चराकली. तुम्ही कुणीकडं? हिराने विचारलं. आज मंगळवार म्हणून देवीला आले होते. चालू द्या तुमचं. राजघराण्यातल्या करारी चालीनं विधवा कमळाक्का देवीच्या देवळाकडे निघून गेल्या. वाजाप सुरू झालं. लिंबाची मिरवणूक पुन्हा वाजत गाजत देवळाकडे सरकू लागली. टांग गुडगुडगुडगुड, टांग गुडगुडगुड, टांग गुडगुडगुड, टांग गुडगुडगुड, भंगळक भंगळक चंगळक चंगळक, टांग गुडगुडगुड, टांग गुडगुडगुड. दिवस पार बुडून गेल्याला. किनीट पडल्याली.
सावल्या वंगणागत दाट झालेल्या. टाकळीच्या नव्या गाडी वाटवर एक रांदाणगा माणूस चालल्याला 2 चाकोऱ्यांच्या मधनं. डोंगरातल्या कातळाला पाय फुटल्या गतगडी 6 फुटांवर. धुळीत पडत्याली पावलं भाकरीच्या तव्यागत यक. मोकळी पावलंच 3 तळी. वाटला बी पहिला रूच. एकला मोठ वडून मळा पाजल अशी ताकद. झाडाच्या सोटागत हात. गाडीच्या जुगत खांद आणि खांद्यावर तळपती फरशी. उजेडाचं किरण पडलं तर लाक्कन हपापल्याली धार चमकत्याली. काळा भिन्न बेरड अंधाराला धरून झपाझपा चाललेला नव्या सडकवर डाव्या पावलाचा तवा टाकला आणि तो थबाकला. रस्त्याकडला आडवी पाटी लावलेली. त्यावर गेरून काहीतरी लिवल्यालं. अक्षर वळख नव्हती. वाचायला तरी कुठलं येतया. उजव्या खांद्यावरली फरशी डाव्या खांद्यावर टाकली. मांद्याल्याली गर्दन नरागत इकडं तिकडं फिरवली. समोर 20-25 पावलांवर एक वाटसरू चालल्याला दिसला. बेरडानं हाक टाकली, "ऐ!" दरड कोसळली का काय म्हणून वाटसरानं माग वळून बघितलं. "हे? कोण? काय हाय काम? इकडं माग य." वाटसरू वडल्यागत जवळ आला. गरीब होता बापडा. ही पाटी नवी बसवली का काय र म्हणायची. बेरडानं त्याला विचारलं. "होय, रस्ता नवा केलाय ना पंचायतीनं." यसन वडल्यागत वाटसराचा आवाज आला. "काय र लिवलं या?" "टाकळी ग्रामपंचायत आपले स्वागत करीत हाय." "माझं? तुझं? तुझं? तुमचं म्हणजे जो कुणी गावात येईल त्याचं हो." बोलत बोलत बेरडाचा डोंगर वाटसरूच्या अंगाला येऊन भिडल्याला. त्याच्या अंगावरून हात फिरवत्याला. वाटसरूचं पाय लाट लाट कापत्यालं. घशाला कोरड पडल्याली. औंढा गिळत तो म्हणाल, "हा बरे, जाऊ का आता? पाटलाच्या वस्तीवर सत्यनारायण हाय, पूजा सांगायची हाय." "बडजी हायस व्हय? जावा जावा." हाताच्या पंजानं त्याला वळवला आणि पुढं ढकलून दिला. सुटका झाल्यागत भटजीनं तसाच स्टार्ट घेतला आणि ते धावत सुटलं. बेरड त्याच्या मागोमाग चालू लागला. पुढल्या वळणावर गेल्यावर भटजीनं एकदा माग वळून बघितलं. हलकेच अंगरख्याच्या खिशात हात घातला. हात पार गुडघ्या पवतर खाली गेलेला. बेरडानं खिसा कापला होता. कपाळावरती हात मारून पुन्हा पळत सुटला. बेरड आता सावकाश चालल्याला. भटजीचं मारलेलं पाकिट त्यानं उघडलं. त्याच्यात 5-5 पैशांची 2 नाणी होती. एक चिठोर आणि एक दत्तगुरूचा फोटो. बेरडानं रागानंच पाकिट फेकून दिलं. दत्ताचा फोटो फेकून देण्याचं धाडसच होईना. अंगरख्याच्या आतील कांगारू खिशात ठेवून दे त्याला. आता किनीट दाट झाल्याली. काळ्या अंधाराला मागं रेटीत सावट घेत बेरड पुढं पुढं सनाट्यानं चालल्याला.